नमस्कार मित्रांनो, जय दिवशी जय जोहार मित्रांनो. माझे यूट्यूब चॅनल तुमचे सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, फार दिवस झालं तर लॉंग व्हिडिओ टाकेल नाही होता व्हिडिओ. तर आज वेळ भेटला तर म्हणून आज व्हिडिओ टाकतो. तर व्हिडिओचा आजचा आपला विषय असा आहे काय सध्या म्हणजे जो आपण मोकळा वेळ घालवतो, फुकटचा वेळ घालवतो, तर ते मोकळ्या वेळात आपले काय करायचा. बरोबर. आता सध्या प्रत्येकाकडे मोबाईल आहे. प्रत्येकजण मोबाईल घेऊन असाच इकडं तिकडं वेळ घालवतो. व्हिडिओ पाहणेत, काहीतरी गेम खेळणेत, अजून बाकीच्या गोष्टी तुम्हाला माहीत आहे, गेम बीम काय अजून भरपूर गोष्टी आहे, काहीतरी एडिट करायचं आहे त्या. पण आता तुम्हाला सांगतो, कॉम्प्युटर आणि मोबाईलमध्ये फरक म्हणजे असा जास्ती काही नाही. मग सेम आलाय आता सगळ्या म्हणजे कॉम्प्युटरमध्ये ज्या गोष्टी आहेत त्या मोबाईलमध्ये आल्यात. आता तर म्हणजे असं काही शिकायची गरज लागणार नाही. मोबाईल कसा वापरायचा कसा नाही. आताची लहान लहान पोषा पण आपल्यापेक्षा होडी भारी मोबाईल वापरतात. काय त्यांच्याकडं म्हणजे भरपूर ज्या टॅलेंट आलाय, म्हणजे कौशल्य फार आलाय. आणि आताचा म्हणजे ज्या डिजिटल आधुनिक कौशल्य आहे त्या प्रत्येक जणाकडे आहे. पण ते कौशल्याचा तुम्ही काहीतरी वापर करा, म्हणजे वापर करायला पाहिजे. त्याच्यातून काहीतरी दोन पैसे आपल्याला मिळलं तर काय वाट. बरोबर. तर कदाचित त्याच्यामध्ये कोणाचा करिअर पण होईल. बरोबर. जसा मी तुम्हाला व्हिडिओ बनवतोय, तर हा व्हिडिओ म्हणजे मी बनवतोय, तर याचा आपल्याला कुठं ना कुठं काही ना काही आपल्याला अर्निंग मिळत राहते. तर तुम्हाला सांगतो, आता सध्या फेसबुक सांगा, इंस्टाग्राम सांगा, यूट्यूब सांगा, याच्यावर माणसं भरपूर गुंतून गेली. आधीच्या काळात लोक टीव्ही बीव्ही पाहायची, टीव्ही दूरदर्शन वगैरे रिसिव्हर लावून, डिश टीव्ही वगैरे. तर आता त्या प्रमाण कमी झालाय आणि लोक डायरेक्ट यूट्यूबवर, फेसबुकवर म्हणजे लाईव्ह डायरेक्ट टीव्हीला लाईव्ह त्या कनेक्ट करायचा, यूट्यूब आणि त्याच्यावर आपलं म्हणजे यूट्यूबचा व्हिडिओ डायरेक्ट त्याच्यावर पाहायचं, म्हणजे बसल्या. म्हणजे आता लोक दूरदर्शनकडून यूट्यूबकडे आली, म्हणजे डायरेक्ट मोबाईल बसता उठता पाहायचं, व्हिडिओ वगैरे हे पाहायचं. पण आपले व्हिडिओ कोणाचं पाहतो? लोक जी बनवतात आपलं त्यांचं व्हिडिओ पाहतो. बरोबर. आपले व्हिडिओ पाहतो तर त्याला काहीतरी त्याची अर्निंग मिळते. लोकांना अजूनपर्यंत आपले आदिवासी बांधवांना असा म्हणजे माहीत नाही काय बाबा, जो व्हिडिओ आपले बनवतो त्याचा आपल्याला पैसे म्हणजे असं फुकटचा आपले व्हिडिओ बनवतो ज्या काय फायदा नाही. तर फायदा आहे. यूट्यूब सांगा, काय इंस्टाग्राम सांगा, फेसबुक सांगा, याच्यावर जो व्हिडिओ माणूस बनवतो त्याला काही फुकट असा काही नाही, म्हणजे व्हिडिओचं पैसे मिळतात. पण त्याच्यासाठी व्हिडिओचं पैसे मिळवण्यासाठी त्याची एक पात्रता राहते. जशी आपल्या एखादा परीक्षा पास झालो, एखादी समजा आपल्याला पोस्ट काढायची आहे किंवा एखादी आपली नोकरी पाहायचं, तर त्याच्यासाठी जी परीक्षा राहते, पात्रता, ती पूर्ण आपल्याला करायला लागते, ती पास व्हायला लागतं. बरोबर. तर अशी ती पात्रता राहते. तर यूट्यूबवर तर तुम्ही अशी घर बसले होमीच ना, तर तुमच्याकडे यूट्यूबवर म्हणजे तुमच्याकडे काहीतरी असा कंटेंट आहे, तर यूट्यूबवर तुम्ही व्हिडिओ बनवून आणि तुम्ही त्याच्यावर काहीतरी घर बसल्या काहीतरी तुम्हाला भेटल. तेचप्रमाणे फेसबुक सांगा. फेसबुकवर पण तुम्ही जर तुमचा एखादा पेज बनवला, तर पेजवर तुम्ही जर समजा शॉर्ट व्हिडिओ टाकले, रील्स टाकलं, म्हणजे स्वतःचं काहीतरी, हो काय, दुसऱ्यांचे डाउनलोड करून नाही, दुसऱ्याचं डाउनलोड करून टाकलं तर तुम्हाला स्ट्राईक बसल, कॉपीराईट क्लेम बसल. तर त्याचा तुम्ही टाकायचं नाही. तर तुम्ही स्वतः काहीतरी व्हिडिओ बनवायचा आणि बसल्या काय पण तुम्ही टाका रे, घरातला टाका. आणि आपल्या बोलीभाषेतला टाकला ना तर हमखास चालत, कारण आपली पब्लिक फार आहे. तर बोलीभाषेतला असा काहीतरी टाकायचा मस्तपैकी, किंवा मोठं व्हिडिओ टाका. मोठं व्हिडिओला पण फेसबुक पेजला ॲड स्ट्रीम चालू आहे, सुपर्स चालू आहेत, गिफ्ट वगैरे राहतं, बोनस चालू आहे. तर तिथं पण फेसबुकला पण आहे. आणि इंस्टाग्राम मी तर फार वापरतो. अजून इंस्टाग्रामला काय बोनस बिनस चालू नाही झालाय. पण जर तुमचं फॉलोवर्स जर तुमचं समजा 5 लाख, 10 लाख, 1 मिलियन, 2 मिलियन जर जास्ती चाललं, तर त्याच्यावर तुम्हाला स्पॉन्सरशिप भेटेल. एखाद्या कंपनीची स्पॉन्सरशिप, किंवा तुम्हाला एखाद्याची ॲड करायची असेल तर त्याच्यात तुम्हाला पैसे भेटतील. किंवा तुम्ही एखादा व्हिडिओ पाहताना एक बाजूला एक लोगो राहतो, कधी रमी सर्कलचा राहतो, किंवा एखादे प्रोडक्टचा राहतो, किंवा एखाद्या वेबसाईटचा असा लोगो काहीतरी राहतो. तो जर तुम्ही लोगो लावला तर त्याच्या मार्फत तुम्हाला पैसे भेटल. आणि परत म्हणजे ते अजून इंस्टाग्राम गिफ्ट चालू आहे, गिफ्ट सध्या चालू आहे, सबस्क्रिप्शन चालू आहे. तर ते थोडा आहे. पण जर तुम्ही मेहनतच नाही केली तर तुम्हाला कसं काय भेटणार. आपले लोकांचाच व्हिडिओ पाहतो, तर कधीतरी आपले स्वतःचं बनवा, जसं मी बनवतो. लाजायचं बिलकुल काही कारण नाही. आणि तुम्ही लाजलंच तर गेलंच. आणि असं फुकटचा वेळ घालण्यापेक्षा काहीतरी तुम्ही क्रिएटिव्हिटी नवीन काहीतरी दाखवा. आणि आता तुम्ही सांगाल का आम्हाला एडिट नाही करता. एडिट तर आता सगळ्यांनीच करतात. भारी फोटो एडिट करतात, भारी व्हिडिओ एडिट करत आहेत, मस्त स्टेटस बिटस लोकांचं पोस्टांचं पाहिलं तर काय
भारी. बरं, माझा उद्देश काय, लोकांचा पाहण्यापेक्षा आपला पण लोकांना काहीतरी दाखवा. सुरुवातीला तुमचा एक इकडं तिकडं एक वर्ष जाल किंवा 5-6 महिने जातील आणि नंतर काहीतरी तुम्हाला सक्सेस भेटेल. पण म्हणजे काहीतरी तुम्ही बनवसाल ना, तर 2 लोक तुम्हाला ओळखतील आणि 2 पैसे पण काही तुम्हाला भेटतील. आता सध्या सध्या होच सगळा ट्रेंड चालू आहे, डिजिटल सगळा ट्रेंड चालू आहे, ऑनलाईन अर्निंग करायची. म्हणजे तुम्ही जर काहीतरी चांगला व्हिडिओ जर बनवत असाल तर तुमचं फॅन फॉलोइंग वाढेल. बरोबर, तुम्हाला पटकन एखाद्या जाहिरात पण करायला लागेल का, माझे बाबा दुकानाची जाहिरात आहे किंवा याची जाहिरात, त्याची माहिती दे, तेवढे तुम्ही 2 पैसे घेसाल. बरोबर, तुम्हाला स्वतः काय एडिट बिडिट करता येत असेल तर तुम्ही 2 लोकांची कामं पण घेसाल, एडिट करून दे, हे ते करून दे. म्हणजे असे तुम्ही घर बसले तुम्ही काहीतरी करा. जसा मी करतोय, मला तेवढं आज काही असं हे नाही आहे, जास्ती अर्निंग नाही, काय भेटलं ते भेटलं, पण ते आपण सांगू शकत नाही. म्हणजे चालू आहे, म्हणजे माणसाचा चालत आहे इकडं तिकडं. तर माझा तोच उद्देश आहे का आपल्या आदिवासी बांधवांनी असं काहीतरी याच्यावर वेळ घालवा आणि काहीतरी जरा डोका चालवा, म्हणजे तुमचा पण आयुष्य सक्सेसफुल होईल. म्हणजे तुम्ही घर बसले काहीतरी रोजीरोटी कमवू शकता, असं आहे. तर चला मित्रांनो, बाय. माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की लाईक करा, कमेंट्स करा आणि हो व्हिडिओ आपले आपले मित्रांना पण पाठवा जरा, मग त्याला पण कळून देस. हो, अजून बाकीच्या गोष्टी मी संदर्भात सांगेनच, परंतु हो तर व्हिडिओ पाहून घ्या. नंतरचा बाकीचा व्हिडिओ तुम्हाला मी बाकीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी डिटेल माहिती सांगन. तर चला मग, बाय बाय, टाटा, टेक केअर, काळजी घ्या.